नमस्कार मित्रांनो, वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांनी नूतनीकरण केल्यानंतर त्या नूतनीकरण झालं का नाही ते पाहण्यासाठी कसं पाहायचं आहे बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर ते आपण बघूयात. 2024मध्ये नूतनीकरण केल्यानंतर ते चेक कसं करायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही एका ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि ब्राउझरमध्ये आल्यानंतर बांधकाम कामगार असं टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे आणि सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी वेबसाईट येईल, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची. तर हे वेबसाईट आल्यानंतर तुम्हाला ह्या वरच्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येणार आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली स्क्रॉल करायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर असे हे 6 टॅब तुम्हाला मिळतील. ह्या 6 टॅबमध्ये बांधकाम कामगाराची पहिल्यांदा हा हिरवा टॅब दिसतो तुम्हाला. तुमच्यासमोर हिरवा टॅब जो दिसतो आहे स्क्रीनवरती, तो बांधकाम कामगाराची नोंदणी ज्यावेळेस नवीन नोंदणी करतात त्यावेळेस या ठिकाणी करता येईल. त्यानंतर बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा या ठिकाणी. त्यानंतर बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी म्हणजेच या ठिकाणी 3 नंबरच्या ऑप्शनला तुमचं नूतनीकरण करण्यासाठी ऑप्शन आहे. त्यानंतर 4 नंबर आहे बांधकाम कामगार नोंदणी अध्ययन करा आणि त्यानंतर बांधकाम कामगारची प्रोफाईल लॉग इन करा. या ठिकाणी तुम्ही बांधकाम कामगारच्या प्रोफाईल लॉग इन केलं तर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुमची नोंदणी ॲक्टिव्ह आहे की नाही, नूतनीकरणाची तारीख कधी संपणार आहे, ही संपूर्ण जवळपास तुमचा जन्मतारीख, मोबाईल नंबर, तुमचा नंतर जो रजिस्ट्रेशन नंबर असतो तो नंबर, ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या बांधकाम कामगारच्या प्रोफाईल लॉग इनमध्ये दिसणार आहे. हे निळ्या कलरचं जे पारव्या कलरचं जे आहे का त्या ऑप्शनमध्ये, बांधकाम कामगार प्रोफाईलच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला संपूर्ण तुमची डिटेल्स माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल. इथपर्यंत की जो तुम्ही अर्ज करता त्याची जी पावती क्रमांक असतो तो पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. तर मित्रांनो, आपण आज नूतनीकरण केल्यानंतर त्याचं नूतनीकरण नंतर पुढं माहिती काय नूतनीकरण झाले का नाही हे पाहण्यासाठी काय करायचं पहा. आता आपण बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणीचे नूतनीकरण या ठिकाणी क्लिक करूयात आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अपडेट रिन्युअल. कारण अपडेट रिन्युअल जर आलं तर या ठिकाणी म्हणायचं आपण नूतनीकरण केलेलं आहे पण त्याचं अपडेट म्हणजेच नूतनीकरण झालं आहे का नाही पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. जर ह्या ठिकाणी जर न्यू रिन्युअल असं असतं एक ऑप्शन, 2 ऑप्शन येतात, न्यू रिन्युअल एक आणि नूतनीकरण रिन्युअल असे 2 ऑप्शन येतात. आता हे आपण नूतनीकरण केलेलं आहे त्यामुळे फक्त आपल्याला बघायचं आहे, अपडेट बघायचं आहे की काय झालं आहे, आपल्याला नूतनीकरण केलेल्याचं काय झालं आहे. तर या ठिकाणी अपडेट रिन्युअल तर क्लिक करूयात आणि पुढं आपल्या जी पावती क्रमांक जो आला ॲक्लिजिमेंट नंबर तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि खालच्या साईडला आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्या बांधकाम कामगाराच्या जे स्मार्ट कार्ड आहे त्या कार्डवरती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल तो रजिस्ट्रेशन नंबर. या ठिकाणी मित्रांनो रजिस्ट्रेशन नंबर आणि ॲक्लिजिमेंट नंबर मी टाकून घेतो. मित्रांनो, या ठिकाणी मी ॲक्लिजिमेंट नंबर आणि आपला जो रजिस्ट्रेशन नंबर असतो ते टाकून घेतलेला आहे. तुम्ही पण तुमचा ॲक्लिजिमेंट नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून या ठिकाणी खाली निळ्या अक्षरात प्रोसीड टू फॉर्म जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो खालच्या साईडला दिसत आहे की युअर ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड, यू नीड टू रिप्लाय फॉर दिस सेम. या ठिकाणी असं सांगत आहे की तुमचा जो अर्ज केलेला होता तुम्ही तो अर्ज रिजेक्ट झालेला आहे आणि तुम्ही अनेकदा रिप्लाय करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही जर असाच जर नूतनीकरण केलं असेल आणि तुम्हाला जर आणखीन पण तुमचं नूतनीकरण झालेलं नाही, मग ते नूतनीकरण झालं का नाही पाहण्यासाठी तुम्ही तुमचा ॲक्लिजिमेंट नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर मी सांगितल्या पद्धतीने टाकून तुम्ही चेक करू शकता. तुमचं जर नूतनीकरण सक्सेसफुल झालं असेल तर या ठिकाणी सक्सेसफुल दाखवेल आणि जर रिजेक्टेड झालं असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे युअर ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड, यू नीड टू रिप्लाय फॉर द सेम असं तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. मित्रांनो, तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपण नूतनीकरण केल्यानंतर आपलं नूतनीकरण झाले का नाही कसं चेक करायचं ही नक्की माहिती तुम्हाला समजली असेल. जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण का बांधकाम कामगाराच्या आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ येत आहेत आणि इथून पाठीमागे बनवलेले आहेत. संपूर्ण माहिती स्तव या ठिकाणी आपल्या चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.